शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे त्या पक्षाचं चिन्ह नेमकं कुणाचं? उद्धव ठाकरेंचं की एकनाथ शिंदेचं? 4 वर्ष झाली, 2 सरकारं झाली, 2 मुख्यमंत्री झाले, पण या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला काही मिळालेलं नाहीये. हे उत्तर देणारी एकमेव व्यवस्था या देशात आहे, ती म्हणजे सुप्रीम कोर्ट. पण गेली काही वर्ष सुप्रीम कोर्टाला सुद्धा या प्रकरणामध्ये उत्तर देण्यासाठी वेळच झालेला नाहीये. हे प्रकरण सुरू झाल्यापासून जवळपास 5 सरन्यायाधीशांचा कार्यकाळ संपल्यावर का होईना आता सुप्रीम कोर्टानं या विषयाला हात घातलाय. सरन्यायाधीशांसह 3 जजेसचं बेंच या प्रकरणाची सध्या सुनावणी घेते. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची, न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठानं जुलै महिन्यात शिवसेना पक्षचिन्हाच्या किचकट केसची सुनावणी सुरू केली. पण या सगळ्या प्रकरणातली खरी गंमत काय माहितीये? हे प्रकरण कधी किचकट नव्हतंच मुळी. ते किचकट बनवलं गेलं ते निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयांनी. साधा कायदा आहे. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला एक आमदार जर पक्ष सोडून गेला तर त्याची आमदारकी जाते, आणि एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले 2/3 आमदार जर पक्ष सोडून गेले तर त्यांची आमदारकी जात नाही. पण ती केव्हा जात नाही? जर ते सगळे आमदार दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीन झाले तर. जर ते नाही विलीन झाले तर ते आमदार म्हणून अपात्र ठरणार, त्यांची आमदारकी जाणार. हे काही कठीण आहे का समजायला? नाहीये, कारण ते काही रॉकेट सायन्स थोडीच आहे. पण तरीही गेल्या 4 वर्षात या साध्या प्रश्नाचा फायनल निकाल लागता लागत नाहीये. आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये 3 वेगवेगळ्या संस्थांचे निकाल आले. एक आहे सुप्रीम कोर्टाचा, दुसरा आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा आणि तिसरा आहे महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांचा. सध्या सुप्रीम कोर्टात जी केस सुरू आहे त्यात ठाकरेंकडून 2 निकालांना थेट चॅलेंज करण्यात आलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेचं पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना दिले, त्याला ठाकरेंनी आव्हान दिले, आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही, त्यालाही ठाकरेंनी आव्हान दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या वतीनं गेले काही दिवस कोर्टामध्ये युक्तिवाद केला. तो युक्तिवाद आज संपला. कपिल सिब्बल यांचा एकूण युक्तिवाद काय आहे ना, ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॉइंट टू पॉइंट समजावून सांगते. गेल्या काही दिवसांपासून कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्यामध्ये 3 प्रमुख प्रश्न होते. त्यातला पहिला प्रश्न, मूळ राजकीय पक्ष म्हणजे नेमकं काय? दुसरा प्रश्न, पक्षचिन्हाचा वाद सोडवताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकार काय? आणि तिसरा प्रश्न, आमदार अपात्रतेच्या केसमध्ये विधानसभा अध्यक्षांचे अधिकार नेमके काय? याच 3 प्रश्नांच्या अवतीभोवती कपिल सिब्बल यांचा संपूर्ण युक्तिवाद होता. आता बघूयात कपिल सिब्बल यांचा पहिला युक्तिवाद, राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष. सिब्बल यांनी युक्तिवाद केला की आमदारांची संख्या कितीही असली तरी ते स्वतंत्रपणे एका राजकीय पक्षावर मालकी हक्क सांगू शकत नाही. हा मुद्दा सुप्रीम कोर्टानेही आधी स्पष्ट केला होता. सरकार स्थापनेबाबतची सुनावणी जेव्हा झाली तेव्हा सुप्रीम कोर्टानंच हे सांगितलं होतं की विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा. पण तरीही केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष या दोघांनीही आमदार आणि खासदार यांची संख्या एकनाथ शिंदेच्या गटाकडे जास्त असल्याचा दावा मान्य केला. निवडणूक आयोगानं त्याच दाव्यावर आधारित पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं, तर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंसह त्यांच्या आमदारांना अपात्र केलं नाही. कपिल सिब्बल यांचा दुसरा युक्तिवाद होता की निवडणूक आयोगानं आपल्या अधिकारांच्या कक्षेबाहेर जाऊन पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं. निवडणूक आयोगाला फक्त मान्यताप्राप्त राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्याचेच अधिकार आहे. पण केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या घटनेवर आणि शिवसेनेच्या घटनेतल्या त्रुटींवर बोट ठेवलं होतं. पण जी घटना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांना मान्य होती, ज्या घटनेच्या आधारेच एकनाथ शिंदेंना पक्षात आणि विधिमंडळामध्ये पदं दिली गेली, तीच घटना आयोगाला अमान्य कशी असू शकते? आणि त्यावर केंद्रीय निवडणूक आयोग आपला निर्णय कसा देऊ शकतो? त्यामुळे निवडणूक आयोगानं दिलेला निकाल योग्य नाही असा कपिल सिब्बल यांचा दावा होता. कपिल सिब्बल यांचा तिसरा युक्तिवाद होता की जर एखाद्या राजकीय पक्षाची घटना लोकशाहीवादी नाही असं जर केंद्रीय निवडणूक आयोगाला वाटलं तर त्यांनी त्या पक्षाची नोंदणीच रद्द करायला हवी होती. एका गटाला पक्षचिन्ह आणि नाव देऊन ती घटना योग्य कशी ठरवता येईल, हा सवाल कपिल सिब्बल यांनी न्यायालयापुढे केला. निवडणूक आयोगानं विधिमंडळ पक्ष आणि संघटनात्मक राजकीय पक्ष अशा दोन्ही आघाड्यांवरचं बहुमत तपासायला हवं होतं. आमदार अपात्र ठरले असते तर दोन्ही कसोट्यांवर ठाकरेंचाच पक्ष हा खरी शिवसेना होता असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. याच युक्तिवादावर पुढे जात आज त्यांनी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवूनच टाका अशी मोठी मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. कपिल सिब्बल यांचा चौथा युक्तिवाद होता की आमदार अपात्रतेच्या केसचा निकाल लागण्या अगोदरच केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंना दिलं.
जे आमदार पक्षचिन्हावर दावा करतायत ते आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत हेच जर ठरलं नसेल तर त्यांच्या संख्येवर त्यांना पक्षचिन्ह कसं काय देता येऊ शकतं. त्यामुळं अपात्रतेचा निर्णय व्हायच्या अगोदर केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षचिन्हाच्या नावाचा निकाल देऊन एक प्रकारे एकनाथ शिंदेंना मदतच केली. याच मुद्द्यावर कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाकडे आणखी एक मागणी केली. आमदार अपात्रतेचा निर्णय होत नाही तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाचा निर्णय घेऊ देऊ नका अशी याचिका सुप्रीम कोर्टाकडे केली गेली होती. पण सुप्रीम कोर्टानं ती मागणी तेव्हा मान्य केली नव्हती. सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं याबाबतचा निर्णय दिला होता. पण आता हा निर्णय 7 न्यायाधीशांच्या पीठाकडे पुनर्विलोकनासाठी पाठवावा ही मागणी कपिल सिब्बल यांनी केली. सिब्बलांचा 5वा युक्तिवाद होता तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाबद्दल. राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेची सुनावणी करून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं. सिब्बल यांनी युक्तिवाद केला की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनेतल्या 10व्या अनुसूची अंतर्गत शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी नकार देताना विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष मानलं. हे पूर्णतः बेकायदेशीर होतं. 2023च्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीत सुद्धा व्हीप नेमण्याचा अधिकार विधिमंडळ पक्षाचा नाही राजकीय पक्षाचा असतो असं सुप्रीम कोर्टानंही सांगितलं होतं. त्यामुळे फक्त एकनाथ शिंदेकडे आमदार जास्त आहेत म्हणून खरी शिवसेना त्यांची आणि म्हणून एकनाथ शिंदेचे आमदार अपात्र नाहीत हा जो निर्णय राहुल नार्वेकरांनी दिला होता तो योग्य नव्हता असा दावा सिब्बलांनी केला. थोडक्यात काय तर निवडून आलेल्या आमदारांचा गट म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि बाकीचा पक्ष म्हणजे मूळ राजकीय पक्ष यांच्यामध्ये गल्लत केली गेली. विधिमंडळ पक्षाला सगळे अधिकार दिल्यानं सगळे निर्णय एकनाथ शिंदेच्या बाजूने लागले हा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा सगळ्यात मोठा आधार होता. एकनाथ शिंदेच्या वकिलांचा युक्तिवाद अजूनही बाकी आहे. विधिमंडळ पक्ष हा मूळ पक्ष नाही असं जर कोर्टानं मान्य केलं तर ठाकरेंची बाजू या केसमध्ये कोर्टात मजबूत होऊ शकते. पण निवडणूक आयोग आणि विधानसभेचे अध्यक्ष यांनी जी राजकीय पक्षाची व्याख्या केली ती मान्य केली गेली तर या निकालातून सुद्धा ठाकरेंच्या हाती फार काही लागण्याची शक्यता नाहीये.